अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचा एक छोटासा माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि मार्गदर्शन. त्या अगोदर कालच्या व्हिडिओला ज्याही स्वामी भक्तांनी फर्स्ट कमेंट केले होते सर्वांचे मनापासून आभार. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामीची अखंड कृपा दृष्टी राहो. चला मग शांतपैकी तुमच्यासाठी खालीलपैकी एक पर्याय निवडा आणि बघा त्यामध्ये तुम्हाला कोणते संदेश दिले जातात. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी मार्गदर्शन. मित्रांनो, अस्थिर मनाला शांत कसं करायचं हे आज आपण पाहणार आहोत. काल प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी धावत आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळेच्या मागे, पैशाच्या मागे, स्वप्नाच्या मागे. पण या पडण्याच्या नादात एक गोष्ट आपल्या हातातून हळूहळू चाललेली आहे, ते म्हणजे आनंददायी जीवन. मानसिक शांतता. दिवस कसा गेला हे कळत सुद्धा नाही, पण रात्री उशीर जाग होते तेव्हा, शरीर अंतरुणावर विसावतो तेव्हा मन मात्र अजूनही धावत असतो. विचाराची गर्दी थांबतच नाही आणि त्या शांत रात्री एक प्रश्न खोल मनात गुंजत राहतो, हे सगळं करून मी खरंच काय मिळवत आहे? जर तुम्हालाही असं वाटत असेल तर तुम्ही थांबा, डोळे बंद करा आणि मोठा श्वास घ्या आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि त्यावर तुम्ही विचार करा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की मानसिक शांतता कशी मिळवायची. तुम्ही जर या व्हिडिओमध्ये सांगितलेला शब्द प्रत्यक्ष समजून घेतला तर तुमचा जीवन फक्त यशस्वीच नाही तर आनंददायी, सुखमय आणि समाधानकारक सुद्धा होईल. फक्त विश्वास ठेवून शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकने आणखी प्रेरणा मिळते स्वामी संदेश बनवण्यासाठी. मित्रांनो, काही लोकांचा असा गैरसमज आहे, सतत धावणे म्हणजे यश प्राप्त करणे, पण हे संपूर्ण खरं नाही. यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, यामध्ये दुमत नाही, पण सतत धावत राहणे म्हणजे चुकीचं. यशाकडे वाटचाल करत असताना कधीकधी थांबणं सुद्धा चुकीचं. थांबणं हे हार नाही, स्वतःकडे पाहण्याचे, विचार करण्याचं आणि नव्याने उभे राहण्याची संधी आहे. मन शांत तणावाखाली ठेवलं तर ते कमकुवत होतं, पण शांततेचा एक श्वास मिळालं की ते पुन्हा बळकट होतं आणि पुढील वाटचालीसाठी तयार होतं, सज्ज होतो. कधीकधी यशाचा मार्ग स्पष्ट दिसत नसेल तर काही वेळा थांबणे हिताचं असतं. काही काळाची विश्रांती आयुष्यामध्ये पुन्हा अधिक वेगाने पुढे घेऊन जाण्यास आपल्याला मदत करत असते. यशस्वी होणं म्हणजे नेहमी धावत सुटणं नाही. यश म्हणजे योग्य वेळी थांबणं, स्वतःला समजून घेणे. आपण जिथे थांबतो तिथूनच कधीकधी आपल्याला खरी दिशा मिळत असते. थांबणं म्हणजे शरण जाणे नाही, नव्हे तेच आतून पुन्हा तयार होणं. स्वतः त्यासाठी आयुष्यातील संकटे आली आणि त्यात तुम्ही हरला तर तिथून खचून जाऊ नका. तुम्हाला तिथूनच एक नवीन सुरुवात, नवीन वाट मिळणार आहे, ते तुम्ही आनंदाने स्वीकारा. मित्रांनो, पैसा, पदवी हे सगळं क्षणभराचं आकर्षण, पण तुमच्या आयुष्यात काही हेतू नसेल तर तुम्ही कधीही यशस्वी झाला तरी मन अस्वस्थ राहणार. ज्याला स्वतःच्या आयुष्याचा हेतू सापडतो तो कधीच खचून जात नाही, कारण त्याच्या पायाखालची जमीन हीच अर्थपूर्ण असते. त्यातून मार्गदर्शन करणारा दिवा, जो बाहेर कितीही अंधार असला तरी तुमचं मन शांत ठेवतो आणि जीवनात पुढे जाण्याची दिशा दाखवतो. जर तुमचं मन शांत असेल तर आयुष्याचा खरं अर्थ सापडतो आणि अर्थ तेव्हाच सापडतो जेव्हा आपण स्वतःला विचारतो की मी हे का करतो. जेव्हा आयुष्याला अर्थ मिळतो तेव्हा प्रत्येक क्षण हा आनंददायी होतो. त्यामुळे स्वतःचे ध्येय तुम्ही ओळखा आणि त्यानुसार वाटचाल करा.
बाळा, झोप ही शरीरासाठी केवळ विश्रांती नाही, ते मनाला नव्या सुरुवातीची तयारी करून देणारी एक महत्त्वाची अवस्था. दिवसभराच्या विसरून पुढच्या दिवसासाठी नव्याने उभं राहायचं असेल तर शांत आणि गाढ झोप झालीच पाहिजे. झोपेतून शरीर विश्रांती घेतो, पण मन जर विचारामध्ये हारलेलं असेल तर पुरेशी झोप घेऊनही काही शांतता मिळत नाही. शांत झोप म्हणजे मनाचं धन, जे सकाळी नव्या स्वप्नासाठी ऊर्जा देतो. झोपेचा दर्जा म्हणजे तुमच्या मनाच्या आरोग्याचे प्रतिबिंब. शांत झोप येण्यासाठी शांत विचाराची गरज आहे आणि ते विचार आपल्याला स्वामी भक्तिमय चॅनलद्वारे प्राप्त होत असतात. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकने आणखी प्रेरणा मिळते स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळा, आजचं आयुष्य हे गजबजलेल्या बाजारासारखा झाला आहे. सतत काहीतरी सूचना न संपणाऱ्या जबाबदाऱ्या आणि इतराच्या अपेक्षाची गर्दी. या बाहेरील आवाजात आपला आवाज हळूहळू शांत होत चाललेला आहे आणि एक दिवस लक्षात येतं आपण इतरांसाठी जगताना स्वतःलाच हरवून बसलो आहोत. म्हणून दररोज काही क्षण फक्त शांततेत बसा. मोबाईलला बाजूला ठेवा, आपले नातेवाईक बाजूला ठेवा, घरातील मंडळी बाजूला ठेवा. शांत ठिकाणी बसा, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहा. कारण सर्वात योग्य दिशा आहे बाहेरून नाही तर आतून, तुमच्या स्वतःच्या आवाजातून मिळत असते. गर्दीत हरवलेले स्वतःचं अस्तित्व पुन्हा तेव्हा सापडतं जेव्हा आपण आपल्याशी स्वतःशी संवाद साधतो. बोलत असतो, बाहेरच्या आवाजाने मनाचा गोंधळ होतो, पण आपला आवाज शांततेत दिशा दाखवतो. त्यासाठी तुम्ही दररोज 10 मिनिटे का होईना ध्यान करा, मेडिटेशन करा. आपल्या स्वतःच्या शरीरासाठी तुम्ही अर्धा तास का होईना योगा करा, योग करा आणि हेच तुम्हाला निरोगी आयुष्य, शांत मन प्राप्त करत असतं. नामस्मरण भगवंताचे करत राहा आणि जर तुम्ही करत असाल तर कोणते नामस्मरण करता हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. मित्रांनो, माणूस धावतो, दिवस रात्र कष्ट करतो आणि शेवटी जेव्हा यशाच्या शिखरावर पोचतो तेव्हा थोडा वेळ थांबून स्वतःलाच विचारतो, हे जे मी करत आहे ते सगळं कशासाठी? पैसा, प्रतिष्ठा, लोकांच्या टाळ्या, हे सगळे मिळालं तरी आतून कुठेतरी शांततेची आणि समाधानाची पोकळी निर्माण झालेली असते. कारण यश हे बाहेरच असतं, पण समाधान हे आतून येतं असतं आणि हेच समाधान हरवलेलं असेल तर कोणतेही यश अपूर्ण वाटतं. आपल्याला फक्त यशस्वी व्हायचं नाही तर समाधानीसुद्धा व्हायचं आहे. कारण आयुष्य म्हणजे शेवटी शिखरावर पोचणे नाही, अर्थपूर्ण वाटणे हेच खरं यशस्वी होणे. जेव्हा यशाचा गाजावाजा होतो पण अंतकरणाचा समाधान होत नाही, जेव्हा मन हे कुदमरायला लागतं. म्हणून यशाच्या पायऱ्या चढताना स्वतःचं समाधान मागे टाकू नका. आपल्या इच्छा, आपलं स्वप्न, त्या दिशेने वाटचाल करा. आपले स्वप्न म्हणजे आपल्या स्वतःसाठी अंतर्मनातून जी हाक निघत आहे त्यासाठी भगवंताचे नामस्मरण करा. त्याने कशाची भीती वाटत नाही आणि सर्व संकटातून मार्ग सापडत असतो. जर सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कितीही संकटे आली तरी मन शांत ठेवा, मनावरची धूळ झटका आणि प्रत्येक दिवस आपल्या मनासाठी आनंदाने जगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.